तो त्याची पत्नी आहे, ती सुंदर आहे आणि म्हणून या शूर्पणखीने मला सांगितलेलं आहे त्यांनी माझ्या बहिणीचा अपमान केला म्हणून तिला हरण करून आणायचं आहे, बदल्याशी बदलाले ने का आहे. मारीचानं पाहिलं, मारीच म्हणतो नाही कधी म्हणालो रावण होय मला जिवंत सोडणार नाही, होय म्हणालो रामाचा मान आहे, राम काही मला जिवंत सोडणार नाही. जिचं हरण करायचं आहे ती महासती आहे. मी जर असं काम करायला गेलो, तिनं जर का मला शाप दिला तर माझा खाना खराब सत्यानाश झाल्याशिवाय राहिला. मारीच मामा म्हणतो इकडूनही फसलो ना तिकडूनही फसलो. मग आता त्या रामाच्या बाणानं जर का मला मृत्यू येईल तर मला मुक्ती मिळेल, त्या जानकीच्या शापानं जर का मला मृत्यू होईल मला मुक्ती मिळेल. पण या मूर्ख रावणाच्या हातानं जर मृत्यू आला तर मला अधोगती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो मारीच हरणाचा वेश घेऊन त्या कुटीच्या जवळ येऊन फिरू लागला, भ्रमण करू लागला. कथा काय म्हणत आहे, जानकीनं पाहिलं तो सोन्याच्या रंगाचा बाळ, तो मृग, स्वर्ण मृग म्हणतात त्याला, त्यांची ती कातडी चमकदार होती. सीतेचं लक्ष गेलं. सीता म्हणाली रामा, अरे ओ रामा, थांबणे किती सुंदर मृग आहे आणि या सुंदर मृगाचं हे कातड, याची जर तुम्ही शिकार केली तर हे कातड घेऊन जर गेलो तर कथा सांगते आम्हाला याची कांचोळी बनवेन, मी माझ्या नगरामध्ये अयोध्येमध्ये कांचोळी वापरेन, किती सुंदर दिसेल, किती सोन्यासारखी चमकत आहे. राम म्हणतो मूर्ख आहेस का तू, मूर्ख आहेस का, कोणत्या वस्तूवरती भारायचं आपण. नाही 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 नाही, तो प्राणी आहे ना, तो रामाला हे माहित आहे अंतरंगातून, तो जाणत आहे. पण नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. एक लक्षात घ्या, स्त्री हट्ट, साधू हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट पूर्ण करावा लागतं. पण स्त्रीचा हट्ट पूर्ण करावा लागतो, नाहीतर मग मडक्याला मडका आपटल्याशिवाय राहत, पाट्याचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहत. स्त्री हट्ट पुरवावा लागतो. राम म्हणतो ठीक आहे, आता म्हणत आहेस ना, आग्रह करायचं नसतं. हा अरण्य होय, या अरण्यामध्ये असं मायावी भरपूर भ्रमण करतील, पण ती ऐकायला तयार नव्हती. आणि म्हणून राम म्हणतो ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण, तुझ्या कर्माचं फळ तुला भोगावं लागेल. आणि म्हणून भगवान रामानं धनुष्य घेतला आणि त्या मारीचाच्या मागे लागला. तो मारीच समोर समोर पडू लागला, राम त्याच्या मागे धावू लागला, तो पडू लागला, हा धावू लागला. तो मारीच कुठं लपतो, कुठं गुप्त होतो, राम त्याचा पाठलाग करत